नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रोजच काहीतरी नवा विवाद होत असतो. आता मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे आणि शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यामध्ये एक्स वॉर रंगलाय. आता ट्विटरला एक्स म्हणायचं असतं, हे एक्स वॉर रंगलाय. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक ट्विट केलं. त्या ट्विटवर सुषमा अंधारे काही व्यक्त झाल्या, त्यांना उत्तर शालिनी ठाकरेंनी दिलं. आता या सगळ्या वॉरमध्ये नेमकं होतंय काय हे लक्षात घेणं आवश्यक आहे. तुमचं राजकारण वेगळीकडं आणि कौटुंबिक नाती ही वेगळी असतात. अर्थात कौटुंबिक नात्याचं महत्व नाते जाणणाऱ्याला, नातं समजणाऱ्यालाच समजत असतं, बाकीच्यांना नाही. झालं काय की आत्तापर्यंत राजकारणामध्ये असे कुटुंबातल्या छोट्या छोट्या मुलांवरती वार करण्याचे प्रघात नव्हते, जे नव्याने सुरू झाले. तुम्हाला आठवत असेल मागचा दसरा मेळावा, त्याला वर्ष होईल आता. त्या दसरा मेळाव्याच्या वेळेला राज्यामध्ये नुकतंच सत्तांतर झालेलं होतं आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतलेली होती. उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावं लागलेलं होतं आणि त्यावेळेला दसरा मेळाव्यात भाषण करताना उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या वरती टीका करताना, तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचंय, पोराला खासदार करायचंय, नातवाला नगरसेवक करायचंय, अशी टीका केली होती. शिंदेंचा नातू तो किती, त्यावेळेला तर वर्षभराने अजून वय कमी असेल. शिंदेंच्या नातवावर वार करून उद्धव ठाकरेंनी थेट घरापर्यंत घाव घातलेला होता. आता उद्धव ठाकरेंच्या घरावर कुणी घाव घातला की मग मात्र हे व्यक्तिगत चाललंय, माझ्या मुलाला अडकवण्याचा प्रयत्न, अशा स्वरूपाची भाषा बोलली जाते. पण उद्धव ठाकरेंनी त्यावेळेला बोललेली भाषा ही घाव घालणारीच होती, व्यक्तिगत नात्यावर घाव घालणारी होती. उद्धव ठाकरेंच्या तालमीत तयार होत असलेल्या सुषमा अंधारे यांनी असाच व्यक्तिगत घाव राज ठाकरेंच्या वरती घातला. राज ठाकरेंनी एक ट्विट केलं होतं आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी डीजेचा दणदणाट आवाज आणि लोकांना होत असलेला त्रास याबाबत भाष्य केलं होतं. आजकाल आपण ऐकतोय डीजेंच्या कर्णकर्कश आवाजामुळे किती लोकांना बहिरेपण आलंय, त्या लेझरच्या किरणांमुळे किती लोकांना अंधत्व आलेलं आहे. हे आपण ऐकलंय, वाचलंय, पाहिलंय, अनुभवलंय. आता यावरती भाष्य करताना राज ठाकरेंनी माझ्या नातवाला त्रास झाला हे सांगितलंय. उदाहरण खूप सोपं होतं राज ठाकरे देण्यासाठी, कारण त्यांचा नातू घरात असतो आणि त्याला काय त्रास झाला हे राज ठाकरे सांगत होते. आता यात सुषमा अंधारेंना लागण्यासारखं काय? स्वामी भक्ती दाखवायची ती तरी कधी आणि कुठे हे कळलं पाहिजे. एका ठाकरेंवरती वार करताना दुसऱ्या ठाकरेंनाच आपण डिवचतोय हे लक्षातच येत नाही. काय गरज होती राज ठाकरेंच्या विषयामध्ये तुमच्या नातवाला झालेला त्रास सांगण्याची, त्यावर भाष्य करण्याची, त्यानंतर लवकर उठा असा सल्ला देण्याची? राज ठाकरेंनी लवकर उठण्याचा सल्ला दिल्यावर शरद पवार आणि अजित पवार यांची देखील दिंडी काढली होती. इथे तर सुषमा अंधारे आहेत. म्हणजे अजित पवार आणि शरद पवारांच्या तुलनेत सुषमा अंधारेंचं राज्यातलं नेतृत्व अजून काहीच नाही असं माझं मत आहे. काहीच नाही. गरज नव्हतीच ना त्याच्या व्यक्तिगत आयुष्यावर हल्ला करण्याची, त्यांच्या नातवावर हल्ला करण्याची. बरं, उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या नातवावर हल्ला करताना त्याच्या वयाचा तरी विचार केला होता का? सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंच्या नातवाला मध्ये घेऊन राजकीय टीका करताना त्याच्या वयाचा तरी विचार केला होता का? हा विचार करायचाच नाही आणि बोलत सुटायचं. काय संधी मिळाली आणि प्रसिद्धी मिळू लागली की वाटेल ते बोलण्याची सवय जी लागते ना, ती घात करते. बुडत्या पक्षाला नातवाचा आधार म्हणूनच याचं शीर्षक ठेवलंय मी. पक्ष बुडू लागलाय, संपू लागलाय, आता कुठूनच आधार मिळत नाहीये. राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष किती साथ देतील याची शक्यता तपासून बघावी लागतेय. या स्थितीमध्ये पक्ष बुडू लागला की सैरभैर आणि कावरबावरं व्हायला होतं आणि मग त्यातून अशा स्वरूपाचे आरोप आणि अशा स्वरूपाची भाषा बाहेर पडू लागते. कुणाच्या बायकोवरती बोल, तुम्ही तपासून बघा. देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीवरती किती वार झालेले आहेत, किती वार झालेत. काय संबंध? देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी राजकारणात नसतात तरीही त्यांना या राजकारणात ओढून घाणं कोकिळा वगैरे म्हणण्याची सवय कोण लावली? शिवसेनेच्या उबाठा गटातूनच हे अधिक होऊ लागलंय. कुणाच्या बायकोवरती टीका, राज ठाकरेंच्या नातवावरती टीका, एकनाथ शिंदेंच्या नातवावरती टीका. अरे किमान वयाचा तरी विचार करा.
उगी काहीतरी प्रसिद्धी मिळवायची आणि चांगलं व्हायचं म्हणून राज ठाकरेंच्या नातवावरती बोलायचं, मग राज ठाकरेंचे समर्थक चिडणार. माझं म्हणणं अजून आहे, राज ठाकरेंच्या वरती राजकीय टीका करायची असेल तर ती नक्की करा. मीही ती केलेली आहे. राज ठाकरेंचे जे मुद्दे मला चांगले वाटलेत ते चांगले म्हणून सांगितलेत. राज ठाकरेंचे जे मुद्दे मला व्यक्तिगत पटले नाहीत ते मला व्यक्तिगत पटले नाहीत म्हणून सांगितलंय. मीही राज ठाकरेंच्या वरती स्टार यार कलाकारचा पक्ष अशी टीका करत असतो. मीही राज ठाकरेंच्या पक्षातल्या त्यांच्या आजूबाजूच्या नेत्यांविषयी क्षमता नसलेल्या नेत्यांनी जमा केलेला तो सगळा जमावडा आहे आणि त्यातून त्यांच्याच चांगल्या कार्यकर्त्यांची माती होतीये हे वारंवार मांडत आलोय. म्हणून राज ठाकरेंच्या नातवावरती बोलायचं असंच केलं होतं मागं, आठवत असेल तुम्हाला. राज ठाकरेंना एका प्रकरणामध्ये चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. राज ठाकरेंची चौकशी होणार होती. त्यावेळेला राज ठाकरे आपल्या पत्नीसह गेले होते. राज ठाकरे पत्नीसह जायला तो कार्यक्रम कसला होता अशा स्वरूपाची टीका याच उबाटा गटाकडून झालेली होती. एक लक्षात घ्या, ज्यांना नाती कळतात ना ती नाती सांभाळतात. नाती सांभाळायला एक मानवी मन असावं लागतं. ज्यांची नाती टिकून आहेत ना ते अशा घाणेरड्या स्वरूपाची तक्रार करत नाहीत. आपल्या भारतीय संस्कृतीचा, मी हिंदू संस्कृती शब्द वापरत नाहीये, आपल्या भारतीय संस्कृतीचा आधारच कुटुंब व्यवस्था आणि नाती आहेत. ज्यांना नाती टिकवता आली नाहीत ते काय बोलणार? ज्यांचा चुलत भाऊ सोबत राहिला नाही त्यांनी नात्यावर बोलावं. ज्यांचा सख्खा भाऊ सोबत राहिला नाही त्यांनी नात्यांवर बोलावं. काय काय चाललंय काय? ज्यांच्या म्हणजे फडणवीसांच्या पत्नीवर टीका करणाऱ्यांना हे कळलं पाहिजे की आपल्या पक्षातल्या लोकांना त्यांचा पती टिकवता आलेला नाहीये, त्यांनी नात्यावरती बोलायचं. तुम्ही जेव्हा सुषमा अंधारेजी, मी एकच गोष्ट सांगतो, तुम्ही माझ्या जवळच्या मैत्रीण आहात, आपले अनेक काळ एकत्र आपण घातलेला आहे. या 3-4 वर्षाच्या आपल्या एकत्रित शिक्षणाच्या यातून बोलतोय. जितक्या भावनिक तुम्ही होता ना तुमच्या कबूसाठी, जितक्या भावनिक तुम्ही होता तितकाच भावनिक प्रत्येक व्यक्ती आपल्या नातवासाठी असतो. त्याच्यावरून काय टीका करायची? रान पडलंय ना आपल्याला बोलायला, वेगवेगळ्या विषयावरती बोलायला रान पडलंय. राज ठाकरेंच्यावरती टीका करायची असेल तर वेगवेगळे विषय हाती घेता येऊ शकतील. त्यासाठी नातवावर जायची काय गरज आहे? कदाचित तुम्ही तो आदर्श उद्धव ठाकरेंच्याकडून घेतला असेल, कारण त्यांनीही अशा स्वरूपाची टीका केलेली होती व्यक्तिगत पातळीवरची. अशी व्यक्तिगत पातळीवरची टीका केल्याने तुमच्या हातात मुद्दे उरले नाहीत, तर आता व्यक्तिगत आरोप करून कुटुंबावर जाऊन त्यांच्यावरती हल्ले करण्याचे भाषा तुम्ही वापरू लागलेले आहात. जेव्हा असं नैराश्य येऊ लागतं, पक्ष बुडू लागतो, तेव्हा अशा स्वरूपाची कृती घडत असते. बुडत्याला काडीचा आधार, तसं या बुडत्या पक्षाला नातवाचा आधार, असंच मला तरी वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.